नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टरसाठी अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि जीकेचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा IMP असणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, प्रश्न पहिला, कोणत्या देशात AFC वुमन एशियन कप 2026चे आयोजन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया। प्रश्न दुसरा, वनस्पतीमध्ये क्लोरोफिल बनवण्यासाठी कोणता महत्त्वाचा घटक असतो? ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नेशियम। प्रश्न तिसरा, भारताने चंद्रयान-3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले? ऑप्शन क्रमांक 2 श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक चौथा, कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 हरिपूर। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे? ऑप्शन क्रमांक 4 आर्वी। प्रश्न क्रमांक 6वा, नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 4 जेठाबाई भारवाड। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? ऑप्शन क्रमांक 3 लोणावळा मुंबई। प्रश्न क्रमांक 8वा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न क्रमांक 10वा बघा, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 कॉलेजियम प्रणाली। प्रश्न क्रमांक 10वा, भारतातील पहिला डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 पेंच। प्रश्न क्रमांक 11वा, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला? ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर। प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या डॅश डॅश या दरम्यान धावली? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते गांधीनगर। प्रश्न क्रमांक 13वा, रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? ऑप्शन क्रमांक 1 तुळस। प्रश्न क्रमांक 14वा, देशात सर्वाधिक स्वच्छ मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 3 7व्यांदा। प्रश्न क्रमांक 15वा, छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्याचे विभाजन करून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 16वा, यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? ऑप्शन क्रमांक 2 अमरावती। प्रश्न क्रमांक 17वा, पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनात असहकार चळवळीस मान्यता मिळाली होती? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन क्रमांक 1 पिंपरी चिंचवड। प्रश्न क्रमांक 19, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात सांगितले आहे? ऑप्शन क्रमांक 3 कलम 25 ते 28। प्रश्न क्रमांक 20, त्र्यंबकेश्वर शिवमंदिर खालीलपैकी कोणत्या पेशव्यांच्या काळात बांधले गेले? ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब पेशवे। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख। प्रश्न क्रमांक 21, कोणत्या देशात युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024मध्ये होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणता घटक रक्तपेशीमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमोग्लोबिन। प्रश्न क्रमांक 24, अफगाणिस्तानास लागून असलेला भारतातील प्रदेश पुढीलपैकी कोणता? ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर। प्रश्न क्रमांक 25, तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे।